आवाज येतोय भाऊ ओ भाऊ भैया महानगरपालिका निवडणुकी संदर्भात ज्या गोष्टी घडल्याच्या बाबतीत आम्ही ते घेत आहोत। सर्वप्रथम तत्कालीन वंचित बहुजन आघाडी महानगर शहर अध्यक्ष माझ्यासोबत वंचित बहुजन अध्यक्ष हरीश शेजूरकर आम्ही इथे उपस्थित आहोत। सर्वप्रथम आपल्याला सर्वच माहिती आपल्या स्थळी आम्ही या योजने चंद्रपूर महानगर गावासमोरून आम्ही इथे पत्रकारांची माहिती दिलेली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेत आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वच्छता योजना करा या हिशोबाने आम्हाला निर्देश दिले होते। त्या निर्देशानुसार आम्ही सर्व गुन्हाशी निवडणुकीच्या नेत्यांशी बोलणी करण्यासाठी गेलो होतो। त्यामध्ये आदरणीय काँग्रेसचे नेते वडेट्टीवार साहेब, आदरणीय धानोरकर मॅडम सुद्धा आम्ही आदरणीय आमच्या पक्षाला तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का? नाही, त्या गोष्टी आम्हाला कुठेही विचारल्या गेल्या नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने जेव्हा भाजपशी बोलणी केली त्या याच्यामध्ये आम्हाला कुठेही विचारणी केली नाही। म्हणजे एक प्रकारे शिवसेनेने वंचितचा विश्वासघात केला असं म्हणायचं का? त्यांनी त्यांची भूमिका बदलवली, पण आम्ही आमच्या काँग्रेसच्याच भूमिकेवर होतो। आम्ही आमच्या नगरसेवकांना काँग्रेसलाच मतदान करण्यासाठी सांगितलं होतं पक्षाच्या आदेशानुसार, पण ते नगरसेवक त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगण्यास सुद्धा आलं, पण ते नगरसेवक कुठे संपर्क तुटल्यामुळे हा समोरचा प्रसंग तुम्हाला माहित आहे जे घडले ते। हा एक विश्वासघात नाही वाटत का तुम्हाला? न सांगता भाजपसोबत गरोबा केला जेव्हा त्यांची निवडणूक पूर्व आघाडी होती। आता ते म्हणावं लागेल आपल्याला तसं, पण सुरुवातीपासून त्यांची काँग्रेस सोबतच बोलण्याची भूमिका होती आणि आम्ही काँग्रेस सोबतच जायचा निर्णय आमच्या पक्षाचा होता। तुमच्या दोन्ही नगरसेवकांना आणि त्यांचे फोन हिसकावण्यात आले होते अशी माहिती। आखरीपर्यंत आम्ही नगरसेवकासोबत जे होते त्यांच्याशी बोललो आम्ही, आणि नगरसेवकाशी राज्य कार्यकारी सदस्यांनी बोलले होते। त्यानंतरची काय घडामोडी झाली ते समोर नगरसेवकच आपल्यापर्यंत सांगतील।